प्रियकरासोबत राहणार, माझा खर्च माझ्या नवऱ्यानं करावा, पत्नीची विचित्र मागणी एका पत्नीनं करत फॅमिली काउन्सिलकडे केली आहे। सध्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे शब्द कॉमन झालेत। वयात आलेल्या मुला मुलींची लग्न जुळत नाहीत यावर विचार करायला कुणाकडेच वेळ नाही। त्यातच विवाहबाह्य संबंधांची प्रकरणं सुद्धा कॉमन झाली। नवरा असो वा बायको, लग्नानंतरही लोकांचं दुसऱ्यांसोबत अफेअर असल्याची अनेक प्रकरणं दिसून येतात। एका पत्नीनं आता आपल्या पतीसोबत राहायचं नाही, तिला तिच्या दोन्ही मुलींना सोबत ठेवायचंय आणि तिला स्वतःला प्रियकरासोबत राहायचंय। मात्र यासाठी येणारा सर्व खर्च पतीनं करायचा अशी लेखी मागणी लावदा समोर मांडली। पण पत्नी प्रियकरासोबत राहिली तर तिला एक रुपयाही देणार नाही यावर पती सुद्धा ठाम आहे। माझा आणि दोन्ही मुलींचा सर्व खर्च पतीनं करावा, मला माझ्या बॉयफ्रेंड सोबत राहायचंय, 2 मुली मला नवऱ्यापासून झाल्यात, त्यामुळे या सगळ्या खर्चाची जबाबदारी नवऱ्याची आहे। यावर पतीचं म्हणणं आहे की जर पत्नी माझ्यासोबत राहतच नाही तर मी का तिचा खर्च देऊ, जर ती प्रियकरासोबत राहत असेल तर तिनं आपला खर्च उचलावा। दरम्यान लवादानं महिलेला विचारलं, तुम्ही असे का करत आहात? यावर ती म्हणाली, माझा नवरा बऱ्याचदा बाहेर असतो, तो मला वेळ देऊ शकत नाही, मला एकटापणा वाटायचा, यामुळं मी बॉयफ्रेंड सोबत राहण्याचा निर्णय घेतला। यावर लवाद सुद्धा निर्णय देण्याबाबत हैराण झाले। ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे। अशा घटना समाजात पुन्हा नैतिक मूल्य रचवण्याची गरज निर्माण झाली असे आम्हाला वाटते। तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा।